वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल प्रॉन्स फ्रँकी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। प्रॉन्स फ्रँकी बनवण्यासाठी आपण पाव किलो ह्या प्रॉन्स घेतले आहेत। स्वच्छ साफ करून धुवून घेतले आहेत मी। नंतर आपण एक मोठा कांदा असा स्लाइस करून घेतलाय। कोबी देखील स्लाइस करून घेतले। येलो पेपर, रेड पेपर आणि आपली ही हिरवी शिमला मिरची आपण असेच त्याचे जुलियन कट सारखेच कट करून घेतले आहेत। 2 अंडी वापरणार आहोत। नंतर फ्रँकीला लावण्याकरता मी ही पुदिन्याची चटणी घेतली आहे, थोडी टोमॅटो केचप, शेजवान चटणी, तेल वापरणार आहोत। एक कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो देखील चिरून घेतला आहे, 2 चीज क्यूब्स, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मी आज हा आपला घरचाच आगरी कोळी मसाला यूज करणार आहे, चवीप्रमाणे मीठ, नंतर 1 लिंबाचा रस आणि 2 चमचे आलं लसूण क्रश घेतला आहे। ह्याची पारी बनवण्यासाठी किंवा फ्रँकीसाठी चपाती बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि त्या चपातीला आपण हे पिझ्झा टॉपिंगचा सॉस आणि वेज मेयोनीज यूज करणार आहोत। सर्वात आधी फ्रँकीसाठी चपाती करण्याकरता ह्या मैद्यामध्ये अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी ॲड करून पिठाचा मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळा तयार करून घेऊया। पिठाचा छानसा गोळा तयार करून घेतलाय। अगदी थोड्याशा तेलाने ह्याला आपण ग्रीस करून घेऊया आणि ह्याच्यानं मी चपात्या करून घेते। आता ह्या मैद्याची मी छान आपली गव्हाची चपाती असते ना तशीच चपाती लाटून घेणार आहे। हे बघा, चपाती आपण लाटून घेतली। आता लगेचच ही भाजून घेणार आहोत। गॅसवर हा आपण तवा गरम करत ठेवलेला, अगदी लो फ्लेमवर ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे। हे बघा, पूर्ण चपाती आहे ना ही आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची नाही, म्हणजे अर्धवटच ही भाजून घ्यायची आहे, कारण का जेव्हा आपण फ्रँकी बनवणार ना तेव्हा परत ही बटरवर आपण थोडी भाजून घेणार आहोत। आता या स्टेजला ही चपाती मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेल्या मैद्याच्या चपात्या तयार करून घेऊया। हे बघा, एक एक करून ह्या 5 चपात्या आपण मैद्याच्या तयार केल्यात। आता प्रॉन्सची स्टफिंग तयार करूया। फ्रँकीसाठी प्रॉन्सची स्टफिंग बनवण्याकरता आपण ह्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम झालाय। हा कांदा हा बघा मी उभा उभाच असा चिरून घेतला आहे, तो ॲड करूया। कांदा थोडा तेलावर परतून घ्यायचा आहे आणि जास्त ना आपल्याला कांदा हा शिजवून नाही घ्यायचा। परतून झाला की ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण क्रश ॲड करणार आहोत। मीडियम फ्लेमवरच मी हे 1-2 मिनिटासाठी परतून घेते छान। एक ते 1.5 मिनिटासाठी हा आपण कांदा अर्धवट असा शिजवून घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये हळद, मी मुद्दाम हा घरचाच आगरी कोळी मसाला ॲड करते, नाही त्यावेळी तुम्ही म्हणजे लाल मिरची पावडर, धणा जिरा पूड आणि अगदी थोडासा गरम मसाला वापरू शकता। आमच्या ह्या मसाल्यात हे सर्व मसाले असतात म्हणून मी सेपरेट असा मसाला दुसरा घेतला नाही। हळद आणि मसाला तेलावर छान आपला परतून झाला की हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो ॲड करणार आहोत। टोमॅटो पण मसाल्यासोबतच छान मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो मिक्स करून झाला की हे स्वच्छ धुतलेले प्रॉन्स आहेत ते ॲड करूया आपण। गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवली आहे। मीडियम फ्लेमवर ह्याला छान आपण शिजवून घ्यायचं आहे।
एक 2 ते 3 मिनिटं झाल्यात. ह्या मी अशाच ओपन ठेवलेल्या म्हणजे पाणी सुटू नये म्हणून. आता झाकण ठेवून आणखीन 3 ते 4 मिनिटांसाठी ह्याला चांगली वाफ काढून घेऊया. 3 ते 4 मिनिटं झालेत. आपण झाकण ठेवून ह्याला थोडी वाफ काढून घेतली आहे. गॅसची फ्लेम मी आता मीडियमवर करते. सुरुवातीला प्रॉन्स थोडे मिक्स करून घेते. आता ह्याला छान आपली फ्रँकीची टेस्ट येण्याकरता आपण ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं शेजवान चटणी ॲड करणार आहोत. नंतर थोडासा लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ. पुन्हा एकदा सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि ह्या शेजवान चटणीमध्ये प्रॉन्स व्यवस्थित शिजवून घ्यायचं म्हणजे ती शेजवान चटणीची टेस्ट आहे ना व्यवस्थित प्रॉन्समध्ये उतरेल. पुन्हा झाकण देते आणि एक 3 ते 4 मिनिटांसाठी लो फ्लेमवर वाफ काढून घेऊया. 3 ते 4 मिनिटं झालेत. हे प्रॉन्स आपण शेजवान चटणी बरोबर वाफ काढायला ठेवलेले. तुम्ही बघू शकता किती सुंदर ह्याची ग्रेव्ही पण तयार झाली आहे. म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही. आता ह्याच्यामध्ये आपण शिमला मिरची, रेड पेपर आणि येलो पेपर ॲड करणार आहोत. पण हे ॲड करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपल्याला हे ॲड करून व्यवस्थित सॉटे करून घ्यायचं आहे. आता हाय फ्लेमवर व्यवस्थित ह्याला आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे. रेड, येलो आणि ग्रीन पेपर ॲड केली ना का जास्त हे शिजवायचं नाही. आपली ही प्रॉन्सची स्टफिंग रेडी झाली आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेचच फ्रँकी बनवायला सुरुवात करूया. गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवलाय. ह्याच्यावर बटर लावून घेऊया. बटर लावून घेतलं का ही जी चपाती आपण मैद्याची तयार करून घेतलेली ना व्यवस्थित त्याला आपण शेकवून घेणार आहोत. दोन्ही साइडनी व्यवस्थित बटर लागेल असं बघायचं आणि थोडी शिजवून पण घ्यायची आहे. आता ही चपाती काढून घेऊया आपण. नंतर ह्या पॅन मध्ये अगदी थोडंसं तेल घालायचंय. तुम्ही बटर देखील घालू शकता आणि पॅनला ग्रीस करून घ्यायचं आहे. एक अंड मी व्यवस्थित फेटून घेतलंय. ते ॲड करूया. ॲड केल्यानंतर ही जी चपाती आपण भाजून घेतलेली ना ही व्यवस्थित ह्याला अशी लावून घ्यायची आहे आणि अशी दाबून दाबून ना ते अंड त्या चपातीला चिकटलं जाईल अशी दाबून घ्यायची आहे. हे बघा आता ही अंड लावलेली पोळी आपण काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने दुसऱ्या पोळीला देखील मी अंड लावून घेते. चला आता फ्रँकी बनवायला सुरुवात करूया. ही अंड लावलेली पोळी आपण ह्या शीटवर ठेवली आहे. आता ह्याच्यावर आपण अगदी थोडंसंच पिझ्झा सॉस ॲड करणार आहोत. नंतर मेयोनीज, टोमॅटो केचप आणि ह्याला एक स्पेशल टेस्ट येण्याकरता मी ही पुदिन्याची चटणी केलेली अर्धा चमचा ती घेतली आहे. व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आपण. स्प्रेड करून झालं की ही स्टफिंग जी प्रॉन्सची आपण तयार केलेली ना ती ॲड करूया. नंतर थोडीशी कोबी, खूप सारा कांदा. मी हा कांदा आहे ना स्लाइस करून घेतलाय म्हणजे खाताना ना खूप छान टेस्ट येते ह्याची. आता ह्याच्यावर आपण फ्रँकी मसाला स्प्रिंकल करून घेऊया. हा मसाला अगदी इझिली बाजारात अवेलेबल असतो आणि चीज फ्रँकी आहे ही, त्यामुळे चीज तर येणारच. पूर्ण 1 क्यूब आपण ह्याच्यावर व्यवस्थित ग्रेट करून घेऊया.
तुम्हाला पण मी बनवलेली रेस्टॉरंट स्टाईल ही प्रॉन्स चीज फ्रँकीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ही फ्रँकी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फ्रँकी कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या प्रॉन्स फ्रँकीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।